हॅलो गाई, चला तर या फटाफट दर्शनाला. मी आता रांग लावणार आहे इकडे दर्शनासाठी. तर मी आलेली आहे आता भवानी मातेला. तर ही आहे आपली भवानी आई. तर ही आहे निडी गावामधली, हायवेलाच आहे छान असं मंदिर. तर चला आपण दर्शन घेऊया आता. तर तुम्हाला गर्दी तर दिसतच असणार, किती गर्दी आहे. तर खूप गर्दी असते इथे आणि पाहू शकताय डबल टिबल लाईन आहे. तर आता व्हिडिओ काढायला जमेल की नाही माहिती नाही, पण तरीसुद्धा माझ्या मिस्टरांनी खूप प्रयत्न केलेले आहेत व्हिडिओ काढण्याचे. त्यांनी पहिलं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर माझं व्हिडिओ करण्यासाठी पहिलं दर्शन घेतलेलं आहे. तर आता इकडे पुढे येत आहेत व्हिडिओ करण्यासाठी. तर पाहू शकता इतक्या गर्दीमध्ये ते शक्य नसतोच व्हिडिओ करणं, तरीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे माझ्या मिस्टरांनी आणि व्हिडिओ चालूच ठेवलेला आहे. तर माझं व्हिडिओ तुम्हीसुद्धा कंटिन्यू करत राहा. असंच व्हिडिओ माझे एक एक तुम्हाला पाहायला भेटतील नवीन नवीन. तर यूट्यूबवर असाल तर नक्कीच फॉलो करा आणि यूट्यूबवर फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तर माझी छान अशी ओटी भरून घेतलेली आहे मी देवीची. ही माझी भवानी आई आहे आणि छान ओटी भरून घेतलेली आहे मी. पाहू शकताय गर्दी तर आहेच खूपच. तर इथे छान असे फोटो वगैरे काढले, पाहू शकते मी. व्हिडिओ तर चालूच आहे. तर इतकी गर्दी ना, लोक पण व्हिडिओ काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी खूप तळमळत असतात, पण गर्दी असल्यामुळे सर्वांना ते शक्य इतकं होत नाही. तर चला, माझ्या मिस्टरांनी घेतलेला आहे प्रसाद आणि आता आपण आलेलो आहोत इथे कालभैरी मंदिरात. तर हे दोन्ही मंदिर ना समोरासमोर आहेत. पुढे आहे भवानी मातेचं मंदिर, कालभैरीचं मंदिर. तर तिथेच आहे समोरासमोर. तर चला आता ह्या लाईनीमध्ये आपण जाऊया. कालभैरीची सुद्धा खूप लाईन आहे. तर ह्या कालभैरी आईला भेटण्यासाठी मी आलेली आहे. चला तर मी ओटी भरून घेत आहे. इथे सुद्धा माझ्या मिस्टरांनी गर्दी असल्यामुळे फटाफट दर्शन घेतलं आणि लगेच साईडला झालेले आहेत, कारण गर्दीचं चान्स म्हटल्यावर व्हिडिओ काढायला काय बिलकुल जमणार नाही. तर असंच शक्य होतं की त्यांनी पहिलं दर्शन करून घेतलं आणि नंतर मी ओटी भरून घेतलेली आहे देवीची. पाहू शकताय तुम्ही, इतक्या गर्दीमध्ये सुद्धा मी ओटी भरून घेतलेली आहे. आणि इकडे जे बाबा आहेत ते नवस करत आहेत. तर इथे नवसाला पावणारी देवी आहे. तर खूप लोक नवस करण्यासाठी आलेले आहेत आणि आमचं छान असं दर्शन झालं. आणि मग काय, समोर होती वडापावची गाडी. तर माझ्या मिस्टरांना लगेच पोटात कावळे ओरडायची सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली खूपच वेळ गेलं होतं. तर छान असे गरमागरम वडापाव घेतले आणि त्यांनी खाल्ले. माझं होतं उपवास. कसा वाटला व्हिडिओ? बाय बाय.